आज आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि सोशल मीडियाच्या युगात जगत असताना एखादी माहिती वाऱ्यासारखी पसरली जाते। अनेक विद्वान आपल्याला सोशल मीडियावर आपलं मत मांडताना दिसतात आणि अशातच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, नेमकं काय सत्य आणि काय असत्य, नेमका विश्वास ठेवायचा कुणावर? याचं उत्तर तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला 2500 वर्षापूर्वी कालामसुत्ताच्या माध्यमातून दिलेलं आहे। काय आहे हे कालामसुत्त? तर बौद्ध साहित्यातील अत्यंत महत्वाचा जो आजच्या आधुनिक युगाच्या विचारसरणीच्या जवळ घेऊन जाणारा उपदेश म्हणजे कालामसुत्त, जो आपल्याला अंगुत्तर निकायमध्ये सापडतो। जेव्हा बुद्ध हे केसपुत्त नावाच्या नगरीत जातात तेव्हा तेथील कालाम लोक बुद्धांना प्रश्न विचारतात की इथे अनेक विद्वान, अनेक धर्मोपदेशक येतात आणि ते सांगतात की आमचाच मार्ग बरोबर आहे, आमचाच मार्ग सत्याचा आहे, इतरांचा चुकीचा, तेव्हा आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? बुद्धांनी दिलेलं उत्तर हे आजच्या अस्थिरतेच्या काळात, आजच्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड असलेल्या काळात अतिशय समर्पक वाटतं। बुद्ध म्हणतात की तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मानत असेल तर ती गोष्ट केवळ याकरता मानू नये कारण की ती तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेली आहे, कारण की ती तुमच्या परंपरेने चालत आलेली आहे, कारण की ती पूर्वजांनी सांगितलेली आहे, कारण की ती गोष्ट सांगणारा एखादा विद्वान आहे, कारण की ती गोष्ट सांगणारा एखादा तुमचा गुरु आहे, याकरता तुम्ही या गोष्टीला मानू नये। तर एखादी गोष्ट तुम्ही तेव्हा मानायला पाहिजे जर ती तुमच्या सत्सद विवेक बुद्धीमधून, तुमच्या अनुभवामधून आलेली असेल आणि स्वयंप्रकाशित होऊन तुम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी तळाशी पोहोचलेले असेल, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टीला मानायला पाहिजे। आणि आपण आज बघतो की युद्धाचं सावट जगावर आलेलं आहे, अस्थिरता माजलेली आहे आणि अशांती आपल्याला तिथे प्रस्थापित झालेली दिसतात। तेव्हा बुद्ध म्हणतात की जर एखादी गोष्ट समता, बंधुता, न्याय आणि शांती प्रस्थापित करणारी असेल तर तुम्ही त्या गोष्टीला निश्चितच मानायला पाहिजे। आणि हाच बुद्धांचा उपदेश आजच्याही काळात तितकाच समर्पक वाटतो। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आय होप की हा बुद्धांचा विचार आपण आपल्या आयुष्यात निश्चितच अंगीकारू। थँक्यू।